नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या आता सद्यस्थितीला अतिशय तोंडावर आलेल्या ज्या काही बोर्डाचे पेपर्स आहेत, ज्या काही बोर्डाच्या परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार आहेत, तर या परीक्षेबद्दल आपण थोडंसं या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण की कशा पद्धतीने जो काही पेपर आहे, ठीक आहे, जो काही तुमचा पेपर असणार आहे, हा पेपर अशा पद्धतीने करायचा आहे. काय गोष्टी आहेत ज्या आपण करायच्या आहेत, काय गोष्टी अशा आहेत की ज्या आपण नाही केल्या पाहिजे पेपर लिहित असताना, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचं पण आपण या ठिकाणी निरसन करणार आहोत. आपण संपूर्ण ॲनालिसिस या ठिकाणी आपण करणार आहोत की कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण केल्या पाहिजे, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण नाही केल्या पाहिजे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये आपण अनेक सारे आज असे काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ठीक आहे, की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला असेल. अनेक सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत की जसं काही फॉर एक्झाम्पल आता बरेचसं म्हणजे छोटे मोठे प्रश्न असतात की पेन कोणता वापरायचा, कसा वापरायचा, कोणता नाही वापरायचा, कोणता पेन चालेल, कोणता नाही चालणार, 2 पेन वापरले तर चालतील का, प्लस पेपरचं मार्जिन कसं असलं पाहिजे, पेपर कसा लिहावा, ठीक. तर या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी सविस्तर या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. तरीसुद्धा जनरली यामध्ये आपण मॅक्सिमम फोकस करणार आहोत विज्ञान या विषयावर. सॉरी, विज्ञान या विषयाचं आपण संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या विज्ञानामध्ये तुम्ही केल्याच पाहिजे, कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे, ठीक आहे. या संपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला, कुठलाही वेळ वाया न घालता आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया, ठीक आहे. बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे, तर आपण पेपर प्रेझेंटेशन जे आहे, म्हणजे आपण पेपरचं साईज कसं असलं पाहिजे, जेणे जो काही चेकर आहे, जो काही पेपर तपासणारा व्यक्ती आहे, त्याच्यावर आपलं इम्प्रेशन कशा पद्धतीनं पडेल, है ना. जुने लोक काय म्हणायचे की म्हणजे घर आहे हे घरात जाऊन बघण्याची गरज नाही, ठीक आहे. मंदिर नाही हा, हे घर कसं आहे हे घरात जाऊन बघायची गरज नाही, त्याच्या अंगणावरून त्याची दशा कळते, बरोबर. मग असं का म्हणायचे की अंगण जर तुमचं स्वच्छ असेल तर घर पण काय असतंय, स्वच्छच असतं, असा अंदाज लावला जातो, ठीक. बस तसंच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपलं पेपर रूपी जे काही अंगण आहे हे एकदम स्वच्छ सुंदर आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी पेपर तपासणाऱ्याला या ठिकाणी तुमच्यावर दया आली पाहिजे थोडीफार, ठीक आहे. तुम्ही पेपर तर चांगला लिहिणारच आहात, त्यात काही संशय नाही, बट ठीक आहे, तरीसुद्धा सगळ्याच गोष्टी तुमच्याकडनं कव्हर होतील असं पण शक्य नाही. सो होता होईल आपण किती गोष्टी टाळल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी असे काही 9-10 प्रश्न काढलेले आहेत की जे तुमच्या मनामध्ये सतत घर करून राहतात. पहिले आपण त्याबद्दल बघूया आणि नंतर अवांतर गोष्टीबद्दल आपण थोडंसं चर्चा करू, ठीक आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, अनेक सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये खेळत असतात की बाबा या ठिकाणी आता मी पेन कोणता वापरला पाहिजे, ठीक आहे. प्रश्नाची सुरुवात कोणत्या म्हणजे लिहायची सुरुवात मी कोणत्या प्रश्नापासून करू, जे काही पेपर आहे त्या पेपरमध्ये मार्जिन किती सोडावे, ठीक आहे. जे काही सायन्समध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात ना, ते ऑब्जेक्टिव्ह मी या ठिकाणी लिहिले पाहिजे का क्वेश्चन्समध्ये, ठीक आहे. नवीन प्रश्न मी नवीन पानावर सुरू करावं की लगेच खाली सुरू करावं, जर माझ्याकडनं काही न सुटली तर मग मी काय केलं पाहिजे, मी पेन्सिलचा वापर कुठे कुठे आणि कसा कसा केला पाहिजे, एक्स्ट्रा क्वेश्चन्स मी सोडवलेच पाहिजे का, सोडवले तर मग मी त्याला खूप कसं आणि कोणत्या ठिकाणी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मी सोडवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सविस्तर ॲनालिसिस या ठिकाणी आपण करणार आहोत, ठीक आहे. तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर बघा, असे असंख्य सारे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. जनरली सगळ्यात पहिले बघा, पहिला जो प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये की पेन कोणता वापरायचा, कसा वापरायचा, है ना. कसा वापरायचा म्हणजे जनरल तुम्हाला माहित आहे की पेन कसा वापरायचा असतो, पण कोणते कोणते पेन वापरू शकतात, मी एका वेळी 2-2 पेन पण वापरू शकतो का, तर याचं उत्तर आहे 100% हो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी 2 पेनचा पण वापर करू शकता, एक ब्ल्यू एक ब्लॅक, असे 2-2 पेन वापरू शकता. हा, फक्त रेड पेन वापरायचा नाही किंवा इतर कोणता कलर वापरायचा नाही,
जसं की पर्पल आहे, परत तुमचा काय अजून कोणते भरपूर आता मार्केटमध्ये प्रत्येक रंगाचा पेन आहे, ठीक आहे. तर तसं न करता फक्त ब्ल्यू आणि ब्लॅक अशा 2 पेनचाच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, वापर करायचा आहे. करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. बट जनरली एक सिंगल पेन या ठिकाणी आपण प्रेफर करतो. त्यानंतर पेनसुद्धा आता तुम्ही जनरली एक अजेंडा असतो, की जेव्हा तुम्ही एक नवीन पेन घेता, आता जनरली आपण काय करतो, परीक्षेला जाताना नवा पेन घेतो. बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे. पण या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, की जो पेन तुम्ही घेताय ना, तो परीक्षेच्या एक 7-8 दिवस अगोदरच घेऊन ठेवा. का घेऊन ठेवा? कारण नव्या पेननं जेव्हा आपण लिहितो ना, तर त्याची ग्रिप तुमच्या हातात बसत नाही. जो काही नॉर्मली ग्रिप असते ना, ती ग्रिप तुमच्या हाताला सूट होत नाही, कारण नवीन पेन असतो तो निसटून जातो. का निसटतो? त्याचे कारणं पण भरपूर आहे. जेव्हा पहिल्या दिवशी आपण पेपर लिहितो ना, तर पहिल्या दिवशी पेपर लिहित असताना काय काय होतं, की आपल्या मनामध्ये अनेक साऱ्या प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं. आपलं जे काही म्हणजे मनस्थिती ठिकाणावर राहत नाही. मनामध्ये एक अनामिक भीती येते, कारण नाही म्हटलं तरी ते प्रेशर तुम्ही फील करतातच, ठीक आहे. ज्यामुळे तुमच्या हाताला घाम येतो. ओके, हाताला घाम आला की हा पेन काय होतो, सटकतो. प्लस नवीन नवीन त्याची जी इंक आहे ना, ती स्प्रेडिंग व्यवस्थित होत नाही कागदावर. त्यामुळे न म्हणजे काय म्हणतो आपण, न इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी काय होतं, तुमचं अक्षर खराब यायला सुरुवात होतो. मग जनरली आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, की जे काही पेन आहे जे तुम्ही वापरणार आहात एक्झाममध्ये, तर 2-3 पेन अगोदरच आणून ठेवा आणि त्यांना थोडं थोडं इतकं इतकं संपवून ठेवा, जेणेकरून काय होईल, त्यातली जी शाई आहे ही प्रॉपर रिलीज झालेली असेल आणि तुम्ही लिहिताना तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तर ही पेनाची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. पेनाबद्दल हा एक तुमचा संभ्रम म्हणजे मनातला क्लिअर झाला असेल, ठीक आहे. त्यानंतर आता जनरली काय होतं, लक्षात घ्या. बघा, आता इथे ना असा एक पेपर तुमचा असेल, फ्रंट पेज असेल, ठीक आहे. यावर आपण काम करायचं, शहाणपणा नव्हे, ठीक आहे. शहाणपणा केला की तुमचा कार्यक्रम होणार. आता इथे वरती जागा आहे, काही बॉक्सेस दिले, या बॉक्सेसमध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर भरायचा असतो. इथे परत 2 लाईन्स असतात, ठीक आहे. या 2 लाईनमध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर हा कशामध्ये लिहायचा असतो, अक्षरामध्ये लिहायचा असतो, ठीक आहे. आता बरेचशा जणांचा प्रश्न, सर मग इथं ह्या रेषेवरच लिहायचं का रेषेच्या वर लिहू, रेषेच्या खाली लिहू का कुठं लिहू? हो, तू कुठेही लिह, फक्त लिह, ठीक आहे. जनरली या रेषेवरच या ठिकाणी तुमचं काय आला पाहिजे, सीट नंबर या ठिकाणी आला पाहिजे, ठीक. त्यानंतर इथे तुमची कॅन्डिडेट सिग्नेचर असते बघा, इथे तुमची स्वतःची सही करायची. रोज नवीन नवीन स्टाईल मारायची म्हणून नवीन नवीन सह्या प्रत्येक पेपरवर करायची नाही. जी तुमची सही हॉल तिकीटवर आहे, आयडेंटिटी कार्डवर आहे, सेम सिग्नेचर इथे तुमची प्रत्येक पेपरला असली पाहिजे. त्याच्याच खाली तुमच्या इन्व्हिजिलेटरची साईन असते, म्हणजे जो काही तुमचा पेपर तपासणारा म्हणजे सॉरी, जो काही पर्यवेक्षक असेल, जो तुम्हाला गार्डिंगला शिक्षक असेल, त्याची साईन इथं असेल. आता हे 2 बॉक्स एका खाली एक असतात. कधी कधी गडबडीत काय होतं म्हणजे का, तुमची साईन स्वतःची इन्व्हिजिलेटरच्या याच्यामध्ये चालली जाते, ठीक आहे. असं जर चुकून झालंच तर लगेचच त्या इन्व्हिजिलेटरला इन्फॉर्म करा, ते तुम्हाला दुसरी आन्सर शीट प्रोव्हाइड करतील. पण थोडंसं लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचा एक सेंटरचा कोड असतो. आता सेंटरचा कोड तुमच्या जे काही हॉल तिकीट आहे त्यावर पण असेल, नाही माहीत तर तुम्ही त्या इन्व्हिजिलेटरला विचारून घ्या, तो तुम्हाला सांगेल. हे सगळी माहिती झाली की इथे एक होलोग्राफ स्टिकर या ठिकाणी चिटकवलं जातं आणि त्याच्या इथे एक छोटासा बारकोड असतो. असे 2 स्टिकर तुम्हाला जनरली या ठिकाणी मिळतात, ठीक आहे. त्यानंतर इथे क्वेश्चन पेपरचा सेट कोड असेल, म्हणजे जर क्वेश्चन पेपर तुम्हाला सेट वाईज दिले असतील, सेट ए, बी, सी, डी, समथिंग जे काही असेल ते, तो सेट इथे तुम्हाला लिहायचा असतो. त्यानंतर विषय कोणता आहे तुमचा आजचा, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे, ठीक आहे. पेपर फर्स्ट आहे, सेकंड आहे की कोणता आहे, हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं असतं. त्यानंतर इथं डेट, ओके. इथे तुम्हाला डेट असते आणि लँग्वेज ऑफ आन्सर्स, उत्तर लेखनाची भाषा काय, तुम्ही पेपर कशामध्ये लिहिताय. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गणित लिहिता तर तेव्हा गणित लिहिणार का उत्तर लेखनाची भाषा, नाही, तिथे इंग्लिश लिहायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ सप्लिमेंट्स, तुम्ही सप्लिमेंट किती वापरल्या ते इथे मेन्शन करायचं असतं. नाही वापरलं तर 0 लिहायचं, ठीक आहे. बस एवढं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली इथे काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. इथे तुम्हाला कुठलाही शहाणपणा करायचा नाही, ठीक आहे. इथे पण काहीच करायचं नाहीये, ओके. त्यानंतर या ठिकाणी या रकान्यात सुद्धा तुम्हाला काही करायचं नाही आहे. का नाही करायचं, कारण इथे जो तुमचा एक्झामिनर असतो तो पेपर चेक करेल. त्याला जर चांगलं वाटलं तर मग मॉडरेटरला जातो आणि त्यानंतर चीफ मॉडरेटर. म्हणजे तुमचा एक पेपर जो आहे हा 3 लोक करतात. किती लोक चेक करतात, 3, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे काही करायचं नसतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे. या पेजला तुम्ही 1 नाही 2 नाही, पूर्ण 5 मिनिटं घ्या, आरामाने करा, ठीक आहे. एकदा पहिल्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स आला की नंतरच्या दिवसामध्ये मग तुम्हाला हे टेन्शन राहत नाही किंवा हार्ड जात नाही. तर जनरली तुम्हाला काय करायचं आहे, हे थोडंसं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्हाला हे काम करायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे पेनाचा, हा जो प्रॉब्लेम आहे किंवा हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तो तुमचा सॉल्व्ह झाला.
प्लस फर्स्ट पेजवर काय करायचं आपल्याला ते आपण पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील काही प्रश्न असतात, जसं की तुम्हाला सांगितलं मी पेनचा तर प्रश्न आपला सॉल्व्ह झाला. त्यानंतर आता काय असतं, काही काही बहादर खूप हुशार असतात, ज्यांना असं वाटतं की आय एम सो मच टॅलेंटेड, बट भैया थंडरा, या ठिकाणी लक्षात घ्या, कधीही पेपर लिहिताना सुरू म्हणजे पेपर लिहायला जेव्हा तुम्ही सुरू करतात ना, पहिल्या प्रश्नापासूनच सुरू करा, विषय कोणताही असो. जनरली मी तुम्हाला इथे ॲनालिसिस मॅक्सिमम, मी परत सांगतोय, मॅक्सिमम तुम्हाला सायन्सच्या पेपरचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे ते सांगणार आहे, बट त्यावरून मी इतर सब्जेक्टचं पण तुम्हाला सांगतोय. सब्जेक्ट कोणताही असू द्या, प्रश्न पहिल्यापासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. ठीक. आता बरेच मुलं या ठिकाणी मार्जिन्सच्या बाबतीत संभ्रमित असतात, की मार्जिन कशा सोडायच्या, काय सोडायच्या, कुठे सोडायच्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर मी जे काही सांगतोय ते नीट लक्षात, मी माझ्या अनुभवातून किंवा माझ्या म्हणजे मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतोय, बट स्टील या ठिकाणी तरी तुम्ही बघा पुढे पहा. बघा ही जी जागा आहे ना, ही लेफ्ट हँड साईडला, या जागेमध्ये तुम्हाला मार्जिन म्हणजे तुमच्या परीने जेव्हा तुम्ही काय करणार, एक अशी मार्जिन मारण्याचा प्रयत्न करणार, तर एक एक काम करा की या बाजूला मार्जिन मारणं तुम्ही जवळजवळ काय करा, निग्लेक्ट करा. का करा, त्याच्या मागचं रिझन असं आहे की जो पेपर चेक करणार असतो ना, तो काय करतो या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी त्याला तुमचे जे काही प्रश्न असतात ना, ते चेक झाल्यानंतर इथे त्याला त्याचे मार्क्स लिहायचे असतात. ठीक आहे. जे काही पेपर तुम्ही लिहिणार आहे इथे तो काय करतो, त्याचे मार्क्स फिलअप करतो. त्यामुळे ही जागा त्याच्यासाठी रिकामी सोडायची. मग आपण काय करू शकतो, तर आपण राईट हँड साईडला अशी एक मार्जिन या ठिकाणी आखू शकतो. इथे मी एक ब्लॅक लाईन या ठिकाणी मारली आहे, अशी एक मार्जिन तुम्ही या ठिकाणी आखू शकतात. आणि बरेच मुलं काय करतात, लिहिता 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 पार कोपऱ्यापर्यंत बनतात. असं सुद्धा करायचं नाही. का नाही करायचं, बिकॉज सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय आहे, आपल्या पेपरसाठी प्रेझेंट. जितकं तुमचं प्रेझेंट चांगलं, समोरच्याला ते चेक करायला थोडंसं मजा वाटायचं. आता का, त्याचं जे पण रिझन सांगतो मी, जनरली थोडं स्पीडअप मध्ये सांगतो. बघा एक टीचर आहे, सब्जेक्ट टीचर, सपोज तुमचा सायन्सचा टीचर आहे, कोणतरी असेल तुमच्या शाळेतला, किंवा पेपर कुठे, कोणाचा पेपर कुठे लिहायची शाश्वती नसते, गॅरंटी नसते की तुम्ही तुमच्या शाळेतले शिक्षक तुमचा पेपर चेक करेल, कोणता पेपर कुठे जाऊ शकतो. ठीक आहे. त्यासाठीच बारकोड वगैरे हे स्टिकर चिटकवलेले असतात, कळायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सपोज सायन्सचा शिक्षक आहे, आता या शिक्षकाकडे मिनिमम 200 ते 300 पेपर बोर्ड करतात, त्यांच्याकडे चेक करा पाठवतात. आता नॉर्मली विचार करा, 200 ते 300 वेगवेगळे डोके आहेत ना. आता प्रत्येक जण हुशार असेल किंवा त्याची हँडरायटिंग चांगली असेल असं नाही. ठीक आहे. आपण कन्सिडर केलं की पैकी 70 पोरांची हँडरायटिंग चांगली आहेत. ठीक आहे. आता 130 पोरांना डोकं खराब झालं ना, बरोबर आहे की नाही. मग तो जो काही पेपर चेक करणारा शिक्षक आहे, त्याला तुमचा पेपर जर सुटसुटीत दिसला, चांगलं अक्षर दिसलं, ठीक आहे, तर त्याला पण उत्साह वाटतो की नाही 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 पोट्ट हुशार आहे बरं. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित सुटसुटीत या ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. हे तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता जनरली तुम्हाला सायन्सचं पेपरचं पूर्ण माहीत असेलच की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, तुम्हाला मार्जिन्स कळायला तुम्हाला कशा पद्धतीने आखायच्या, काय आखायच्या. हां, तर पेपरचे तुम्हाला पॅटर्न मी एका मिनिटात सांगून देतो. बघा, सायन्समध्ये क्वेश्चन 1A जो आहे या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो, जो 5 मार्क तुम्हाला विचारतात. ठीक आहे. त्यामध्ये संपूर्ण MCQज असतात. ठीक आहे. आता हे कशी लिहायचे, काय लिहायचे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये या ठिकाणी 5 प्रश्न असतात, परत 5 मार्क. आता यामध्ये कोणता प्रश्न कशा स्वरूपाचा असेल हे तुम्हाला सांगता येत नाही. यामध्ये फिल इन द ब्लँक्स असू शकतो, फाइंड द कोरिलेशन, मॅच द पियर्स, डिफाईन द फॉलोइंग म्हणजे व्याख्या लिहा वगैरे. सो देअर मे बी आस्क डिफरंट काइंड्स ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे. सो वी डोंट हॅव अ शुअरिटी की या ठिकाणी कसं निघेल, बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की क्वेश्चन 1 जो आहे हा दोन्ही A आणि B मिळून तुम्हाला 10 मार्क क्वेश्चन या ठिकाणी असतो. इज दॅट ओके. सो इट्स अ 100% तुमचे मार्क्स तुम्हाला म्हणजे देणारा हा प्रश्न आहे. 10 पैकी 10 तुम्हाला इथे मिळालेच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन 2 जो आहे ए, इट्स अ गिव्ह सायंटिफिक रिझन. ठीक आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण द्या, असा हा प्रश्न तुम्हाला असतो, ज्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात. ऍक्च्युअली 3 दिलेले असतात, त्यापैकी 2 लिहायचे 4 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन 2B जो आहे, ओके, क्वेश्चन 2 सायन्स 1 आणि सायन्स 2 दोघांसाठी हे सेमच आहे. क्वेश्चन 2B मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं असतं, टोटल 5 प्रश्न दिलेले असतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात, एकदम सोपे सोपे प्रश्न असतात. ठीक आहे. 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 3 सॉल्व्ह करायचे असतात. एकूण 6 मार्क हा प्रश्न तुम्हाला असतो. म्हणजे बघा, हे 10 मार्क झाले, क्वेश्चन 2 10 मार्काला, क्वेश्चन 1 10 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन 3 जो आहे, त्यामध्ये तुम्हाला टोटल 8 दिलेले असतात, त्यापैकी
ठीक आहे. त्यापैकी तुम्हाला काय करायचं असतं, 5 प्रश्न सोडवायचे असतात जे तुम्हाला एकूण 10 मार्काला असतात. आणि शेवटचा प्रश्न प्रश्न त्या तुम्हाला 2 प्रश्न म्हणजे 2 क्वेश्चन दिलेले असतात त्यापैकी, ठीक आहे, त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो जो एकूण मार्काचा असतो. तर असं हे पूर्ण सायन्सचं तुमचं पॅटर्न या ठिकाणी, ठीक आहे. तर लक्षात घ्या. बऱ्याच आता अजून याच्याबद्दल अजून आपण बरंच डिटेल पाहणारच आहे, पण जनरली या ठिकाणी तुम्हाला मार्जिन वगैरे कशा सोडायच्या, काय सोडायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील, ठीक आहे. चला पुढे बघूया. त्यानंतर बघा, आता जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहिणार सायन्समध्ये, बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, ठीक आहे, तर आम्ही ते प्रश्नासहित लिहायचे का, प्रश्नामध्ये उत्तर लिहायचं का, की कशा स्वरूपानं आपण लिहू शकतो, की फक्त ऑप्शन लिहिलं तरी सफिशियंट आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन तुम्ही फक्त लिहत असाल, स्टील इट इज अ व्हॅलिड, तुम्हाला मार्क मिळणार, 1 मार्क मिळणार, काही प्रॉब्लेम नाही. पण बरेचसे जे काही आता शिक्षक आहेत जे बोर्डचे पेपर चेक करतात, तर मी त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर जनरली त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांनी पूर्ण याच्यामध्ये काय झालं पाहिजे, त्यांनी उत्तर लिहिलं पाहिजे. कसं जनरली बघा, आता क्वेश्चन 1A तुम्ही इथे लिहिला, सुरू केला, ज्यामध्ये काय केलं तुम्ही आता पहिला प्रश्न आहे, काय आहे, पहिला प्रश्न तुम्ही टाकला आणि हे पूर्ण, ठीक आहे, हा पूर्ण प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहिला. जर एक क्वेश्चन म्हणून उदाहरण म्हणून एक क्वेश्चन घेतलाय बघा, C7H16 इज डॅश डॅश, असा हा प्रश्न आहे. ओके. आता हा प्रश्न असताना मग तुम्ही काय करायचं, मी फक्त वर एक प्रश्न खाली घेतला गेलाय, बट स्टील ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता हा प्रश्न तुम्ही लिहिला, इथे बघा क्वेश्चन 1 टाकलं तुम्ही. ओके. मी हेच हा जो बॉक्स आहे हाच तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन सांगतोय, फक्त पुढे लक्ष द्या. बघा क्वेश्चन 1A, इथे तुम्ही मेन प्रश्न जो आहे तो या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचा असो, जो तुम्ही इथे लिहिला. त्यातला एक पहिला आहे, ठीक आहे, आन्सर करून C7H16 इज अ डॅश डॅश. ओके. काय आहे आता, हा कशाचा ग्रुप आहे, हेप्टेनचा ग्रुप आहे. कशाचा आहे, हेप्टेन. मग आपण ते आन्सर इथे लिहायचं. ओके. किंवा जर तुम्ही फक्त काय केलं, क्वेश्चन नंबर टाकला, ओके, आणि आन्सर लिहिलं, काय लिहिलं, आन्सर, आणि नंतर काय केलं, म्हणजे त्याचं फक्त ऑप्शन लिहिलं, तरी सुद्धा हे व्हॅलिड आहे. म्हणजे फक्त ऑप्शन पण तुम्ही लिहू शकता किंवा स्वरूपात सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जे तुम्हाला सध्या स्थितीला आपल्याला काय आहे, मेन मोटो इज आवर ओनली टू क्रॅच द मार्क्स, आपल्याला फक्त मार्क्स वाढवायचे आहे, टू इन्क्रीज द मार्क्स, बस. ऑप्शन तुमच्यासाठी दोन्हीही ऑप्शन व्हॅलिड आहेत. तुम्ही या रूपात लिहायचं तरी लिहू शकता किंवा फक्त ऑप्शनच्या स्वरूपात लिहायचं, स्टील यू कॅन राईट इट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हे पहिले तुमच्या मनातलं संभ्रम काढून टाका की बाबा दोन्ही पद्धतीने लिहिताय, आता काही काय होऊ शकतं मी दोन्ही न लिहितो म्हणजे मग मला जादा मार्क मिळणार, खिरे किती, ठीक आहे. सो जनरली एकच मार्क तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे 1 मार्कच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, जास्त नाही. चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. आता पुढे पहा, या ठिकाणी आता नवीन प्रश्न कसा घ्यायचा, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, ठीक आहे. या प्रश्नाकडे आपण बघूया. आता जनरली नॉर्मली तुम्ही बघा, आता जसं मी तुम्हाला सायन्सचं सांगतोय, इथे तुम्ही क्वेश्चन 1 काय केला आहे, ए सुरू केलाय, ठीक आहे. आता जनरली तुम्ही 1 लिहिला, त्याचं आन्सर, 2 लिहिलं, त्याचं आन्सर, असं करत 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 सपोज करा की तुमचा 5वा प्रश्न इथे आला. मग आता नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन 1B इथे घ्यायचा का मी, तर नाही, हे चुकीचं आहे. हा सब क्वेश्चन आहे ना, मेन क्वेश्चन नाही आहे, हा 1 मधलाच बी आहे. तर त्याला तुम्हाला काय करायचंय, याच पेजवर इथे काय करायचंय, कंटिन्यू करायचंय. मग आता सपोज करा, सपोज की तुम्ही आता क्वेश्चन 1B इथे सोडवायला सुरुवात केली, 1, ठीक आहे, याचं अंतर तुम्ही या लाईन मध्ये लिहिलं. आता हा दुसरा, आता सपोज करा की याचं अंतर काहीतरी नॉर्मल 3 ओळी झालं. मग तिसरा प्रश्न इथे तुम्ही लिहिला, आता त्याचं आन्सर लिहिता तुम्ही सुरू केलं, ठीक आहे. मग या पेजवर आलं चौथा, ठीक आहे, इथे 5वा प्रश्न आला आणि त्याचं आन्सर काय, तर तुम्ही एकाच ओळी लिहिलं उदाहरणार्थ. आता काय झालं, इथे तुमचं आन्सर संपताय, या ओळीपर्यंत अर्थ म्हणजे तुमचं आन्सर संपताय. आता एवढी जागा उरते खाली. ओके. मग मी इथून क्वेश्चन 2, आता ए जो मला सुरू करायचं, तुम्ही इथून करू का, अजिबात नाही का, आपण बोर्डर पेज भरली आहे की नाही, कारण तुमच्या आन्सर शीटच्या नंतरचे पेज असे रद्दीतच जाणार आहे, त्यापेक्षा त्याचं युटिलायझेशन करा. म्हणजे
नवीन जो काही फ्रेश क्वेश्चन जो असेल ना, तो नवीन पेजवर तुम्हाला काय करायचं आहे, सुरू. म्हणजे आता या ठिकाणी इथपर्यंत लिहिणं संपलं तुमचं, ठीक आहे. इथून तुम्ही लिहायला सुरुवात केली, इथपर्यंत लिहिणं तुमचं झालेलं आहे. तर आता उर्वरित पेज सोडून द्या आणि नवीन प्रश्न तुम्हाला नवीन पानावर घ्यायचा आहे. सेम क्वेश्चन, आता तुम्हाला क्वेश्चन 2A मध्ये 2च प्रश्न आहेत. मग आता तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन 2A सुरू केला सपोज आता नेक्स्ट पेजवर, तर तो इथपर्यंत संपला. मग इथे क्वेश्चन 2B सुरू करा, तो पण असं काहीतरी उरलेले सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. क्वेश्चन 3 मध्ये 5 क्वेश्चन्स आहेत तुमचे, ठीक आहे. 5 उत्तर म्हणजे 5 लिहायचे आहेत तुम्हाला, ठीक. मग आता ते कसे लिहिणार मी, तर एकदम सोपं आहे. परत सांगतोय तुम्हाला की ते म्हणजे कंटिन्यू लिहायचे, ठीक आहे. जेव्हा ते पूर्णपणे संपतील मग आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो की याच्यासोबत बाबा नेमकं काय करायचं आता, ठीक आहे. ओके. त्यानंतर अजून आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न घोळतो की आता समजा काही काही हुशार वादळ असतात की ज्यांना बऱ्यापैकी लिहिता येतं किंवा ज्यांचे बऱ्यापैकी या ठिकाणी काय असतात, अभ्यास झालेला असतो. मग अशा मुलांचा प्रश्न एक येतो की एक्स्ट्रा क्वेश्चन. बरेच मुलं काय करतात, सगळा पेपर लिहून झाला की मग शेवटी एक्स्ट्रा क्वेश्चन लिहितात. तर मित्रांनो, ही चूक करायची नाही. कोणती एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिण्याची का नाही, तसं नाही. जे काही तुम्ही सगळा पेपर संपल्यानंतर शेवटी एक्स्ट्रा क्वेश्चन्स लिहिणार आहे ना, शेवटी लिहायचं नाही. ओके. तर का, त्याचं पण तुम्हाला मी हे सांगतो की काय होतं बघा. इथे वरती ना तुम्हाला 2 लाईन दिसत असतील बघा, ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर आणि खाली लिहिलं आहे मार्क्स. जो काही एक्झामिनर आहे जेव्हा तुमचे उत्तर चेक करतो तेव्हा तो तुम्हाला अशा इथे काय देतो, मार्क देतो. काय देतो, मार्क. आता या भाऊला काय करायचं असतं माहिती आहे का, की मेन्शन करायचं असतं क्वेश्चन नंबर, मग इथे क्वेश्चन 1A म्हणजे त्यातलं 1 2 3 काय असेल, किंवा क्वेश्चन 1A ला किती मार्क आहेत, 1B ला किती मार्क आहेत. ज्या ज्या पेजवर तुम्ही जे जे प्रश्न लिहिले ना त्याचे मार्क्स त्याला वरती मेन्शन करावं लागतात. आणि मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांच्याकडे 200 पेपर्स असतात, त्यांची मानसिकता ऑलरेडी खराब झालेली असते. तुम्ही प्रयत्न करायचा आहे की त्या संबंधित शिक्षकाकडे, ज्या काही शिक्षकाकडे तुमचा पेपर जाईल त्याला माझा पेपर चेक करताना कशा पद्धतीने गोष्टी सोप्या जातील, ठीक आहे. त्यामुळे एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला जर असं वाटत असेल की सपोज आता नॉर्मली तुम्ही क्वेश्चन 2B जो आहे इथपर्यंत संपला तुमचा, ठीक आहे. तुम्हाला असं वाटलं की मी म्हणजे 5 विचारले, 3 लिहिले, अजून मला 1 लिहिता येऊ शकतं, ते ह्या उरलेल्या जागेवरच लिहा. किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की नाही मी एक्स्ट्रा लिहू शकतो, तर त्याला 5 10 15 ओळी काय तुम्हाला सोडायचे ना त्या लिहिण्यापुरते ते सोडून द्या आणि मग पुढच्या विचार प्रश्न सुरू करा, ठीक आहे. नवीन प्रश्न. पण या ठिकाणी काय करू नये की उगाच शेवटी प्रश्न लिहित बसू नये. का, कारण जेव्हा तो पूर्ण पेपर चेक करतो ना तो शिक्षक, तर त्याला काय करावं लागतं, परत तो प्रश्न कितव्या पान नंबरवर गेलेला आहे, परत त्याला इकडचे मार्क हे चूक करावे लागतात आणि परत इथे त्याला नवीन फिलअप करावं लागतं. म्हणजे डबल कुटाणा झाला की नाही. मग त्याला असं समजायचं की तो आपल्यासाठी राजा आहे, तो शिक्षक, ठीक आहे. तोच आपल्याला काय करणार, तो आपली लंका लावणार, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला तुम्ही ओळखत नाही कोणता शिक्षक येतो, बट स्टील या ठिकाणी तुम्हाला त्याला काय करायचं आहे, प्रेझेंटेशनमध्ये त्याला वाटलं पाहिजे की नाही पोरगं खरोखर हुशार आहे. आता प्रेझेंटेशन जर तुमचं बेटर असेल तर कधी कधी काय होतं, सपोज आता विचार करा की तुम्हाला सायन्स 1मध्ये आता नॉर्मली 35 पर्यंत तुमचा स्कोर जातोय आणि एक प्रश्न तुम्ही लिहिला शेवटचा समजा 5 मार्काचा, त्यामध्ये तुम्हाला 2च मार्क मिळत आहेत. पण तो काय करतो, काहीतरी जागा शोधतो, नाही अरे पोरानं पहिल्यापासून छान लिहिलंय बरं, जाऊ द्या एखादा अर्धा मार्क यायला शिल्लक देऊन टाका, असं होतं, ठीक आहे. कारण शिक्षकाला पण वाटतं ना तुम्ही पास व्हावे चांगल्या मार्काने, ठीक आहे. आता कधी कधी असा पण प्रश्न येतो की जर समजा मी गडबडीमध्ये, घाई गडबडीमध्ये, टेन्शनमध्ये मला 3 प्रश्न लिहायचे होते आणि 2च लिहिले, आता काय करू, ठीक आहे. सपोज तुम्ही आता क्वेश्चन काय घेऊ आपण, कोणतं एक नॉर्मली कोणत्या विषयाचा एक क्वेश्चन घ्या, तुम्ही लिहत लिहत आले, आता तिथं समजा 3 प्रश्न विचारले होते, 2 इथपर्यंत झालं. आता तुम्ही काय केलं, इथं तिसरा सुरू करण्याऐवजी लगेच काय केलं, मागचा पेज तुमच्या लक्षात आहे, नवीन प्रश्न नवीन पानावर, मागच्या पानावर तुम्ही लगेच क्वेश्चन 3 सुरू केलं, याला जागाच नाही राहिली, ठीक आहे. मग असं जर चुकून झालं असेल तर ठीक आहे, शेवटी काय करा, जिथे तुमचं क्वेश्चन नंबरचा बॉक्स आहे ना तिथे व्यवस्थिशीर राहिलेला प्रश्नाचं काय करा, व्यवस्थिशीर तिथे ते मेन्शन करा की हा इतका इतका प्रश्न आहे आणि हा हा त्याचा सब क्वेश्चन नंबर आहे. असं केलं तर तुमचं काम सुरळीत होईल, अन्यथा काम बिघडण्याच्या शक्यता आहे, ठीक आहे. आता ती गोष्ट चुकून झाली म्हणून व्हॅलिड आहे बरं, नाही तर मग मी मागं लिहून ठेवा आणि मग आता जे येतं ते लिहून घेतो, जी कॉपी आली ती लिहून घेतो, नाही, असं करायचं नाही. अशाने नुकसान तुमचं आहे, समोरच्याचं कुठलंही नुकसान नाही, हे पहिले लक्षात घ्या, ठीक आहे. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. हां, आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न संभ्रम असतो की
आता मला पेन्सिल वापरायची आहे, मग कुठे वापरू, कसे वापरू? आता बरेच मुलं काय करतात माहिती आहे का, की मार्जिनसाठी सुद्धा पेन्सिलचा वापर करतात. तर असं करायचं नाही, मार्जिन तुम्ही पेनाने द्या. ओके. त्यानंतर आता मग पेन्सिल एक्झॅक्टली वापरायची कुठे, तर लक्षात घ्या. आता जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री करणार, सायन्स पार्ट 1 जेव्हा तुम्ही करणार, तर आता पार्ट 1 मध्ये काय होतं, फिजिक्सचे सुद्धा असे बरेचसे चॅप्टर्स असतात ज्यांच्या तुम्हाला काय करायचे असतात, डायग्राम्स काढायचे असतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, पहिले तुम्हाला हे सांगून देतो मी की नेमकं आता पेन्सिल जी आहे कुठे कुठे वापरायची. तर सगळ्यात पहिले बघा, जेव्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विषय येईल, कोणत्या केमिस्ट्रीचा, ऑर्गॅनिक. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो विषय आहे, सपोज तुम्हाला आता विचारलं की इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा, किंवा समजा तुम्हाला केमिकल रिॲक्शन आलेली आहे, काय आली, कुठलीही केमिकल रिॲक्शन जर आली, ठीक आहे, केमिकल रिॲक्शन्स आलेले असतील, तुम्हाला सांगतो मी त्यांच्या स्टेट वगैरे काय, त्यांचे रिॲक्टंट, प्रोडक्ट, ॲरो बिरो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पिनच करायच्या, पेन्सिल इथे वापरायची नाही. कुठे वापरायची, मग सपोज आता जर तुम्हाला या ठिकाणी मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आलंय, असं काहीतरी दाखवा बाबा, किंवा असं काही गोष्टी आल्या, तर त्या तुम्ही काय करू शकता, पेन्सिलने करू शकता. किंवा क्वेश्चन 2B मध्ये बरेच असे प्रश्न येतात की जे ऍक्टिव्हिटी बेस असतात, तर त्यांच्यामध्ये सपोज काहीतरी बॉक्स दिलेला असतो, वेब डायग्राम म्हणू आपण सरळ सरळ. ठीक आहे, अशा काही डायग्राम्स असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लिहायचं असतं. इज दॅट ओके? आता हे ज्या डायग्राम्स असतात ना, हे जे स्केलेटल आहे, हे स्केलेटल तुम्ही पेन्सिलने काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यात जे काही लिहिलेलं मटेरियल असेल ना, हे पेनाने द्यायचे तुम्हाला. ज्या काही गोष्टी असतील ह्या पेक्षा, फक्त तुम्ही हे जे स्केलेटल आहे ना, या रेषा विषय, हे बॉक्स बिक्स, हे तुम्ही पेन्सिल काढू शकता. ठीक आहे. आणि ऑब्विसली ज्या डायग्राम्स आहे, डायग्राम्स तर तुम्हाला पेन्सिलनेच काय करायचे आहेत, काढायचे आहेत. ठीक आहे. त्याचं नाव, सपोज की आता आपण एक नॉर्मल डायग्राम कन्सिडर करूया. सपोज आपण एक काम करूया, FRS, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे आपण डायग्राम कन्सिडर, मी एक डायग्राम या ठिकाणी करतोय. तर काय करायचं, डायग्राम जी आहे कधीही थोडीशी ना लेफ्ट साईडला घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. जर तिच्यातले लेबल खूप छोटे किंवा खूप कमी असतील, 2-4च नावं असतील आकृतीला, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, डायग्राम जी आहे थोडीशी लेफ्ट साईडला घ्यायची. ठीक आहे. आणि लेबलिंग आहे हे पूर्णपणे काय करायचं, राईट साईडला ठेवायचं. ठीक आहे. आता आकृती काढण्याचं सुद्धा तुम्हाला मी हे सांगतोय, नीट लक्षात असू द्या. बघा, आता हे एंडोमेट्रियमची लाईनिंग आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. सो शो करायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा, तर आता तुम्हाला याला काय द्यायची नावं. मग आता हे काय आहे तुमचं, माहिती आहे तुम्हाला, आहे यूटेरस. व्हॉट इज इट कॉल्ड एज, इट्स अ यूटेरस. ये क्या है आपका, ओवरी. यू कैन आल्सो शो इट, नो डाउट. ओके. ये क्या होता है आपका, ओविडक्ट, यहाँ पे दिखा हुआ है ओविडक्ट, बस हो गया. और इधर इसका नाम शॉर्टकट लिखा, फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि जेव्हा तुम्ही ही पूर्ण आकृती काढणार ना, याला छान पैकी पेन्सिलनेच काय करा, एक मस्त पैकी असा बॉक्स काढा, पेन्सिलनेच आहे आपण. ठीक आहे. अशा बॉडी तर लक्षात घ्या, जेव्हा आपण डायग्रामचा विषय, तर डायग्रामचा पूर्ण गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, पेन्सिल या ठिकाणी वापर. इज दॅट ओके? बस. आता कधी कधी काय होतं बघा, आता तुमच्याकडून गडबडीमध्ये लिहिताना, सपोज तुम्ही आता विचार करा की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिताय, काय करताय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिताय. आता लिहिता लिहिता काय होऊन जातं की तुमच्याकडनं आहे ना, त्या गोष्टी चुकून जातात. काय म्हणून जातात, चुकून जातात. मग तुम्ही काय करता, टेन्शनमध्ये येतात. ठीक, की आता काय करावं, आता माझ्याकडून तर उत्तर चुकलं, मग काय करू. मग बऱ्याच मुलांची सवय कशी असते माहिती आहे तुम्हाला, की नेमकं ते असं काय करतात ते बरोबर, काही त्याला गिनतच नाही. जनरली इतकं खडाखोड करून ठेवतात की म्हणजे त्याला काही ऑप्शनच राहत नाही. ठीक आहे. तर तुम्ही त्या गोष्टी चुका करायच्या नाहीत, त्या चुका तुम्ही अजिबात करायच्या नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग नेमकं काय करावं, आता उत्तर तर चुकलं, मग चुकल्यानंतर तर काय करावं. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं उत्तर या ठिकाणी काय झालं असेल, चुकलं असेल, लिहिण्यातून तुमच्याकडून उत्तर चुकलं असेल, तर काय करा, पेन्सिलचा वापर करायचा. काय करायचं आहे, पेन्सिल. पेन्सिल घ्या, सरळ सरळ. सपोज आता ही ओळ आहे, ठीक आहे, ही ही एक ओळ आहे या ठिकाणी आपल्यासमोर. बघा, आता ही ओळ तुमच्याकडनं चुकली आहे.
ठीक आहे. हां बघा, जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी चुकून झाल्या असतील, आता ही ओळ आहे रायटिंग स्टाईल कर्सिव्ह नॉर्मल व्हॉट एव्हर जे आहे, आता ही तुमच्याकडनं काहीतरी चुकलं, पूर्ण उत्तर चुकलं आहे, तर याला असं गिचळ बिचळ नाही का, असं केलं ना तर सगळं काशी होऊन जाईल तुमचे, काही फायदा होणार नाही. मग काय करावं नेमकं असं, तर सिंपल पेन्सिल घ्यायची आणि याला एक सिंगल या ठिकाणी काय द्यायचं आहे तुम्हाला, कट द्यायचा आहे. सिंगल लाईन तुमचं काय करून द्यायची, फक्त ड्रॉ करून द्यायची, की ज्याला कळलं पाहिजे की हा बाबा हे उत्तर काय झालंय, चुकीचं झालंय, ना की त्याला असं खळबळ. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय स्वतःचे नको असं नाही करायचं. ठीक आहे, ते सिंगल लाईन तुम्हाला स्क्रॅच करायची आहे. किंवा जनरली अजून पण एक स्टाईल आहे काय, की समजा तुम्ही आता इथून तुमचं उत्तर चुकलंय, इथून इथपर्यंत पूर्ण उत्तर चुकलंय, तर काय करायचं, तर इथे एक ब्रॅकेट करायचा असा या पद्धतीने, आणि इथे एक ब्रॅकेट करायचं केलं, आणि इथे अशी एक क्रॉस साईन द्यायचं की नाही बाबा हे उत्तर चुकलंय, असं पण कन्सिडर होतं. पण जनरली आपल्याकडे एवढा स्टँडर्डनेस मेंटेन करायला आपल्याकडे वेळ नसतो, आपली सवय धरलं की उचललंय. ओके, सो सिंपल आपण काय करायचं, अशा पद्धतीने लाईन त्याच्यावर टाकून द्यायची, बस इतकं काम करायचं. चला, पुढचे काही अजून प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे सुद्धा आपण या ठिकाणी जाऊया. अजून काही प्रश्न असतील? ठीक आहे, नाही झाले तर या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, जे काही प्रश्न किंवा ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नाही करायला पाहिजे, ज्या चुका तुम्ही नाही करायला पाहिजे, असं या ठिकाणी जे मला वाटतं तेवढे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, किंवा जे मुलं 10वीला सध्या शिकता आहेत त्यांच्या हा कामाचा व्हिडिओ आहे नक्कीच, तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा, त्यांनासुद्धा या ठिकाणी फायदा होऊ द्या. ठीक आहे, फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की जेव्हा पण तुम्ही विषय कोणताही असू द्या, मी तर तुम्हाला फक्त सायन्स थोडंसं ॲनालिसिस केलं, विषय असू द्या, या ठिकाणी तुम्हाला सेम पद्धतीने सेम सिच्युएशन किंवा सेम स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचं आहे. मनामध्ये तुमचा कुठलाही संभ्रम ठेवायचा नाही, फक्त नेहमी लक्षात ठेवा की न्यू क्वेश्चन, नवीन प्रश्न, न्यू क्वेश्चन, एवढं तुम्हाला काय करायचं आहे. न्यू क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला नेहमी कशावर घ्यायचा आहे, न्यू पेपरच घ्यायचा आहे, हे तुमच्या लक्षात राहू द्या. खाडाखोड करू नका, चुका करू नका. ओके, आता याचबरोबर हे तर झालं तुमचं कोणतं की अकॅडमी, की नेमकं मी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. आता अजून अशा कोणत्या गोष्टी की ज्या मी नाही केल्या पाहिजे. सगळ्यात पहिले या ठिकाणी तुम्हाला तुमची ओव्हर थिंकिंग थांबवायची, कसं होईल काय होईल, जे व्हायचं ते होईल, ताण घ्यायचं नाही. ठीक आहे, तुम्ही चांगलं लिहिणारच आहात, त्यामध्ये काही संशयच नाही आहे. स्टील दुसरी गोष्ट अजून तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, की सपोज तुम्ही ज्या नेणाऱ्या वस्तू आहेत, तो आपल्या पट्टी, पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर, पेन 2-3 सोबत नेऊन ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला पण. ठीक आहे, पेन 2-3 तुमच्याकडे असले पाहिजे बॅकअपला. ठीक आहे, आपलं जे काही साहित्य आहे, नॉर्मली कंपोज पेटी वगैरे मॅथ्सच्या पेपरला तुम्हाला लागणार आहे, किंवा डायग्रामसाठी पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला लागतात, तर आपापलं साहित्य आपल्यापर्यंत ठेवायचं. सोबत पाणी नेताय घेऊन जा, काही हरकत नाही, कारण थोडं प्रेशरमध्ये आलं की पाणी पिल्याने जरा बरं वाटतं माणसाला. पण जी पाण्याची बॉटल आहे ती नेमकं आपल्या पेपराच्या बोकांडी ठेवायची नाही, तिला थोडं बाजूला ठेवायचं, कारण घाई गडबडीमध्ये टर्न करताना, हे करताना, स्केलिंग वगैरे करताना काहीतरी प्रॉब्लेम होतो, आणि त्याला धक्का लागून एक तर तुमचा पेपर म्हणा, शेजारच्याचा पेपर म्हणा, तो तुम्ही खराब करू शकता. मग बेसिकली आपण पाण्याची बॉटल थोडी दूर ठेवली पाहिजे, घाई गडबड करायची नाही, जास्त म्हणजे बाऊफ करायचं नाही कोणत्या गोष्टीचा, आरामशीर जे काही वर्षभर आपण जे काही रात्रंदिवस एक केलं आहे असं तुम्हाला वाटतं, पण नाही. ठीक आहे, जे काही तुम्ही केलं असेल त्याला सारखा न्याय मिळाला पाहिजे, यासाठी अत्यंत फ्रेश ॲटमॉस्फिअरमध्ये, फ्रेश माइंडने तुम्ही पेपर लिहायचा आहे. ठीक आहे, जर यानंतर अजून जर तुम्हाला काही कुठल्या गोष्टी अडचणी असेल तर तुम्ही तसं मेन्शन करू शकता. थँक्यू.